सुनेत्र नितेश राणेंनी पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे की ते आमची सत्ता असताना पोलीस आमचं काय बिघडू शकतील. 100% त्यांचा पोलीस काय बिघडू शकत नाही. दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये गरीबाचंच बिघडतंय, गरीबच अडचणीत आहेत, महिला अडचणीत आहेत, कोयता गँग मोठ्या प्रमाणात केली जाते, दीड दिवसा ढवळ्या तिथं गोळ्या घातल्या जातात, आमदार गोळ्या घालतात. त्यामुळे नितेश राणेचं काही बिघडणार नाही. ते सेलिब्रिटी आहेत, ते मोठे नेते आहेत, एका मोठ्या नेत्याचा तो मुलगा आहे, ते आमदार आहेत. पण गरीबाचं कोण बोलणार? त्यांना कदाचित सागर बंगला वाचवेल, या नेत्यांना सागर बंगला वाचवेल. अरे पण सागर बंगल्याला हेही सांगा ना, गरीबाला वाचवा, गरीबाच्या अडचणी सोडवा. पण सागर बंगला फक्त नेत्यांसाठी आहे का? गरीबासाठी नाही का? आज या महाराष्ट्राची परिस्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा विचित्र झाली आहे. तर याच्याबद्दल लक्ष घालण्यापेक्षा नेते आणि जे स्फोटक वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या बाजूने सागर बंगला हे दुर्दैव आहे. दादा, महाविकास आघाडीचा मेळावा जो आहे तो पुण्यात होते, सगळे बडे नेते आपल्या मेळाव्याला उपस्थित राहणार. काँग्रेस भवनमध्ये पार पडतोय. पुणे लोकसभेची तयारी महाविकास आघाडीवरून सुरू झाली असं समजायचं. हा एक मेळावा कार्यकर्त्याचा मेळावा आहे. त्यामुळे जेवढं जास्त मर्यादित आपल्याला ठेवता येईल आणि फक्त कार्यकर्त्याला बोलवता येईल याचा प्रयत्न ह्या तिन्ही पक्षांकडनं झालेला आहे. नक्कीच सभेला प्रतिसाद चांगला येईल, तिथं मोठे नेते येतील आणि आपापलं भाषण तिथं करतील आणि येणाऱ्या लोकसभेसाठी त्याची मदत नक्कीच होईल. सुनेत्र पवारांच्या बारामती लोकसभेमध्ये दौरे वाढताना पाहायला मिळत आहेत. बारामती लोकसभेमध्ये सुनेत्र पवार उभी राहण्याची ही चर्चा आहे. आदरणीय